हद्द पार केली. हद्द पार केल्याच्या नंतर पुन्हा मग आईला टॉर्चर करायला लागले, कुठे आहे ती? तिला आणा, तिला पाहिजे ती. बरं जबरदस्ती मला सांभाळायचं होतं. एक फॉर्मॅलिटी म्हणून सांभाळायचं. प्रेमाचं काय गोष्टी असतात, अशा काही मला कधी त्यांनी म्हणजे हेच केलं नाही. आज मी थोडीशी अशी दिसते तब्येतीने, पण ज्यावेळेस म्हणजे माझं त्या गोष्टी चालू होत्या ना, त्यांची हं. मारहाण वगैरे, पूर्णतः मी अशी होते, एकदम लुकडी दिसायचे. मला उभं राहिलं तरी अवसर नसायचं त्यावेळेला अंगात. आणि मग त्यांनी मला तिथून परत घ्यायला आले. कुठे? तिथं. हं. आईला म्हणले, "कुठे आहे सांगा, तुम्हाला माहिती. तुम्ही तिच्यापासून मूल घेऊन आले ना, तुम्हाला ती माहिती आहे ना, मग तुम्ही मला सांगाच ती कुठे आहे ती." मग शेवटी आईने पण काय केलं, कंटाळून म्हटली, "किती दिवस बिना पोरांचं जगणार?" तिला पण त्या गोष्टी वेगळ्या वाटल्या, की मुलं सोडून कशाला जगायचे? हिचं काय आहे स्पेशल आहे बाहेरच्या जगामध्ये, की हिला मुलं सोडून राहायचंय. हं. हिला हा नवरा सोडून राहायचंय. तिच्या ते मनामध्ये गैरसमज भरला काही लोकांनी. पण तिने प्रत्यक्षात माझ्या अंगावरचे वळ नाही पाहिले. तिने प्रत्यक्षात जसं लग्न झालं ना, तसं तिने माझ्या अंगावरून हात कधीच नाही फिरवला. आईने तुमच्या? हां, मी सांगितलं तर तिने ऐकलं नाही त्या गोष्टी. तिला अगदी जवळच्या मनातल्या गोष्टी सांगते, की जे मी आज इथं सांगू शकत नाही ना, त्या गोष्टी मी तिला सांगितल्या. खूप अशा भयानक गोष्टी आहेत पर्सनल आतमधल्या गोष्टी खूप आहेत, की मी खूप सहन केले. एक प्रकारचं म्हणजे ते समाजात कसं हं. सामाजिक समाजात राहून जे बलात्कार करतात ना, त्याप्रमाणे जीवन जगले. लग्न नाही झालं असं वाटलं.